नमस्कार सर्वांना, कशा आहात आपण? आम्ही पण छान. तर हा आहे अनुष्काचा बड्डे आणि हा अनुष्काच्या बड्डेचा व्हिडिओ आहे आणि ही तयारी अनुष्काच्या बड्डेचीच आहे. आम्ही असं अनुष्काचा बड्डे साजरा केला होता, परंतु हा व्हिडिओ आधीच कधीच रेकॉर्ड झाला आहे आणि शूट पण कधी झालं आहे, सगळं एडिटिंग वगैरे सगळं झालं होतं, परंतु व्हिडिओ टाकायला थोडा उशीर झाला आणि त्या काळामध्येच माझे गावचे काका वारले आणि नंतर मग हा व्हिडिओ मी टाकलाच नाही, तसाच राहून गेला. पण अनुष्काने 2-3 वेळा विचारलं की माझा बड्डेचा व्हिडिओ कधी टाकणार आहात तू? तर मी म्हटलं टाकेल. मग मला पुन्हा वॉइस रेकॉर्ड द्यावा लागला दुसरा, आणि कारण व्हिडिओ टाकायला खूप उशीर झाला होता, कारण काका वारले होते गावचे आणि मला माझ्या मनाला नाही पटलं की टाकावं म्हणून थोडा उशीर झाला. तर हे अनुष्काला आम्ही सरप्राईज दिलं आहे आणि ती आता 13 वर्षाची, म्हणजे 13वं लागलं आहे तिला आता, म्हणून आम्ही तिला 13 भेटवस्तू आणल्या होत्या आणि तिच्या बड्डेसाठी त्या आम्ही सगळ्या ठेवलं होतं, सजवून ठेवल्या होत्या आणि ती खूप खुश झाली होती. आम्ही तर तिला म्हटलं होतं की आपण हॉटेलमध्ये साजरा करू, पण तिला नाही, तिला घरीच साजरा करायचा होता. तिला जरा ॲस्थेटिक बड्डे म्हणतात ना, तसा साजरा करायचा होता. हे तिचे मम्मी पप्पा आहेत जे गावावरून आले आहेत आणि हे आमचे अहो, आणि हे मी तिचं औक्षण करते आणि मी तिला खास माझ्याकडे ठेवली आहे. फक्त लहान होती म्हणून तेव्हा ती आली आहे माझ्याकडे, आणि माझ्या वडिलांनी म्हणजे सहज फिरायला म्हणून आले होते तिला घेऊन आणि ती तशीच माझ्याकडे राहिली आणि पुन्हा ती गावी गेलीच नाही आणि तिला इथेच खूप करमतं आणि माझ्या मुलांनाही ती खूप भावासारखं आणि बहिणीसारखं तो सगळ्यांचं प्रेम आहे दोघांचंही, आणि माझी मुलं खूप तिचा लाड करतात आणि आमच्या अहोसुद्धा तिला अगदी जीवाच्या पलीकडे सांभाळतात आणि खूप म्हणजे खूप लाडकी आहे ती आमच्या घरची. माझी नाही जास्त लाडकी, जास्ती आमच्या अहोंची आणि माझ्या मुलांची जास्त लाडकी आहे आणि मी कमीच लाड करते. तर अनुष्का बाळा, तुला हॅपी बड्डे.